नमस्कार. आपल्यापैकी प्रत्येकाला आनंद पाहिजे असतो, पण हा आनंद मिळवताना एक चूक आपण नकळतपणे करतो. आपल्याला कळत पण नाही की आपण ती चूक करतो. कुठली ती चूक? ती म्हणजे नात्यांची भीक मागणं. म्हणजे नक्की काय? समोरचा आपल्याकडे दुर्लक्ष करतोय, तरी पण आपण वारंवार त्याला बघायला जातो, भेटायला जातो, बोलायला जातो. समोरचा वारंवार आपला अपमान करतोय, तरी पण आपण त्याच्याजवळ जातो. आपण एखाद्याला कॉल करतो, तो उचलत नाही, तरी पण आपण परत परत कॉल करतो. एखाद्याला मेसेज करतो, त्याचं उत्तर देत नाही, तरी पण आपण त्याला वारंवार मेसेज देतो. सगळी जबाबदारी आपलीच आहे असं आपण धरून चालतो, नातं टिकवायची जबाबदारी. आणि समोरच्याला त्याची काहीच फिकीर नसते. थोडक्यात सगळं काही एकतर्फी चालू असतं. हे कशामुळे होतं? तर जे लोक इतरांच्या व्हॅलिडेशनवर अवलंबून असतात, म्हणजे त्यांचा जो आनंद असतो तो इतरांवर अवलंबून असतो, की इतर लोक काय म्हणतील, नाती टिकली तर आनंद टिकेल, असं काहीतरी त्यांचा एक मनात गैरसमज असतो. दुसऱ्याने आपल्याला चांगलं म्हटलं, नाती टिकली तरच आपला आनंद टिकेल, असं काहीतरी त्यांचं एक मनात भीती बसलेली असते. आणि मग त्यामुळे आपला आत्मसन्मान गमवून सुद्धा ती नाती टिकवतात. त्यांचा स्वतःचा असा आत्मसन्मान स्वतःला नसतो आणि त्यामुळे होतं. पण मग याचा परिणाम काय होतो? समोरचा तुम्हाला गृहीत धरायला लागतो, तुमच्या मताला तो किंमत देत नाही, तुमच्याकडे तो दुर्लक्ष करायला लागतो आणि संपर्कात आला तर वारंवार अपमान करायला लागतो. आणि तरी पण आपण त्यांच्याजवळच जातो आणि याने दुःखी होतो. याच्यावर काही उपाय आहे का? नक्कीच उपाय. पहिला उपाय म्हणजे अशी नाती ओळखणं आणि अशा नात्यांमध्ये काही कठोर निर्णय घेणं. नातं टिकवणं की फक्त एकट्याची जबाबदारी नसते, दोन्ही बाजूनी नातं लागतं. जर अशी काही नाती असतील की जिथे आपला आत्मसन्मान गमावला जातोय, जिथं आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातंय, जिथं आपल्या मताला किंमत नाही, त्या ठिकाणी आपण त्यातनं बाहेर निघणं, तिथे न जाणं, हे आपल्याला जमलं पाहिजे. पण ते जमण्यासाठी आपल्यामध्ये एक प्रकारचं धैर्य पाहिजे. आणि ते धैर्य केव्हा येईल? जेव्हा आपल्या स्वतःचा आत्मसन्मान जागा असेल, आपली स्वतःची आपल्याशी मैत्री असेल, आपल्याला खात्री असेल की आपण करतो ते बरोबर आहे, आणि इतरांच्या हो किंवा नाही म्हणण्यावरती आपला आनंद अवलंबून नसेल, त्यावेळेस हे धैर्य आपल्यात येईल. आणि एकदा ते धैर्य आलं की आपल्या मनातली भीती निघून जाईल. भीती निघून गेली की ही जी आपण भीक मागतो नात्यांची, ती मागण्याची गरज पडणार नाही. कारण भीक मागणारा माणूस हा नेहमीच लाचार असतो आणि समोरचा माणूस त्याचा फायदा घेतो. त्यामुळे आपल्याला जर आनंद टिकवायचा असेल तर हा जो भीक मागणे हा जो प्रकार आहे नात्यांची, त्यातनं बाहेर यावं लागेल. मग ते कुठलंही नातं असेल, कुटुंबातलं असेल, समाजातलं असेल, नातेवाईकांमधलं असेल, व्यवसायाच्या ठिकाणचं असेल, कुठलंही नातं हे एकतर्फी असं राहू शकत नाही. आणि अशी नाती आपण जितकी लवकर ओळखायला शिकू आणि त्याच्यावरती आपण जितकं लवकर काम करू, तितकं आपण आनंदी होऊ. असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि मी जे काही या व्हिडिओत सांगितलं आहे त्याबद्दल तुमचे अनुभव काय आहेत हे सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर टाका. नमस्कार.